नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। मित्रांनो, बातमी आहे कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करिता अनुदान वितरण GR निर्गमित दिनांक 22 एप्रिल 2025। या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करिता अनुदान वितरित GR निर्गमित दिनांक 22/4/2025। या संदर्भाने स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे 2025 वेतन करिता अनुदान वितरित करण्यात आले आहे। सदर निर्णयानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत भीम्स प्रणालीवर प्राप्त निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या व अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे। सदर निर्णयानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण संचालय व प्रशासन, नगरपालिका, शाळा मंडळे, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शाळांची तपासणी, अशासकीय शिक्षणशास्त्र, कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, अशासकीय शिक्षणशास्त्र, कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षण अनुदाने, यासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हा परिषदांना सहाय्य, इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य, तसेच स्थानिक संस्थांना अनुदाने, तसेच माध्यमिक शिक्षण, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, सैनिक शाळांना सहाय्यक अनुदान अशा विविध बाबीवर वितरित करण्यात आले आहे। अशासकीय कनिष्ठ महाविद्यालय सहाय्यक अनुदाने, शिक्षकाचे प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा कल्याण, समाज कल्याण, वृद्ध, विकलांग व निराश्रित व्यक्तीचे कल्याण, एकत्रित शिक्षण, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अशा विविध लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर निधीचा वरील लेखा शीर्ष अंतर्गत करण्यात येणारे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करिता निधीचे अनुदान इतर काही थकीत देयके अदा करण्याकरता निर्देश देण्यात आले आहेत आणि सदरचा शासन निर्णय हा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे आणि तेथून आपण शासन निर्णयाची लिंक ओपन करून हा शासन निर्णय वाचू शकता किंवा याची PDF घेऊ शकता। करिता मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक्यू।